नमस्कार. आपण पाहता छावा न्यूज आवाज जनतेचा. गेली 4 दिवस आपण लाईटीचा म्हणजे MSCBचा भोंगळ कारभार याबद्दल काल रात्री 12 वाजता बातमी टाकली आणि खरंच त्यांनी या बातमीची दखल घेऊन रात्री लाईट आल्यापासून कसलीही लाईट गेलेली नाही. तर मित्रांनो, हा एवढाच भीमंग होता आपला भिजवायचा. 2-3 दिवस लाईटीचा खूप त्रास होता. म्हणजे काही कारण असू शकतं, परंतु बातमीची दखल घेतल्याबद्दल MSCBचे खरंच आभार सर्व शेतकऱ्यांच्या तर्फे. आणि यामध्ये एक विषय आहे की MSCBकडून शेतकऱ्यांसाठी एक सिंगल फेस लाईट सोडली जाते. सिंगल फेस लाईट सोडली जाते याच्याकरिता की शेतकरी बांधव काही आपल्या गुराढोरांसाठी शेतात झोपलेले असतात, त्याच्यासाठी त्यांना लाईट मिळावी. तर यामध्ये काही शेतकरी म्हणण्यापेक्षा जे काही भुरटे शेतकरी आहेत, जे शासनाच्या व MSCBच्या डोळ्यात धूळ टाकण्याचं काम करतात. तर कशा प्रकारे की सिंगल फेसवरती एक मीटर आले छोटंसं तसलं कंडक्टर असतं, त्याला ते कंडक्टर बसवून काय करतात की सिंगल फेसवरती मोटरी चालवतात. तर माझी MSCBला विनंती आहे की जर हे असे कोण कृत्य करत असेल तर त्यांच्यावरती तुम्ही खरंच कारवाई करा. कारण काय होतं माहिती आहे का, एकतर हे असे लोक, आणि मी पहा कुठल्याही गोष्टीचा मी पाठपुरावा केल्याशिवाय किंवा त्या गोष्टीची माहिती घेतल्याशिवाय कुठलीही बातमी करत नाही. कारण बरेचसे शेतकरी काय करतात, त्यांच्याकडे 2-3 बोर 1-2 मोटरी असतात, त्यामध्ये डिमांड फक्त 1 अगर 2 मोटरीचं, आणि मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे की सिंगल फेसवर मोटरी चालवायच्या. मग सिंगल फेसवर मोटरी चालवल्यावर काय होतं की तिथं एकतर लोड कमी सोडलेला असतो, आणि त्या लोडमध्ये हे सिंगल फेस मोटरनं जर तो लोड पूर्ण खेचून घेतला तर ट्रान्सफॉर्मरला इजा होते. आणि त्यामुळं काय होतं, जे सर्वसामान्य शेतकरी आहेत, ज्यांनी डिमांड भरून त्यांच्याकडे एक विहीर आहे, एक मोटर आहे, एक बोर आहे, अशा लोकांना मग या गोष्टीचा त्रास होतो. तर खरंच MSCBचे जे मेन इंजिनियर आहेत आपले, तर त्यांनी तत्काळमध्ये हे जे कोणाचे हे भुरटे शेतकरी जे कार्य करतात ना, तर त्यांना खरंच तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे. कारण यामुळं काय होणार आहे, जे सर्वसामान्य शेतकरी आहेत आणि त्यांना जो त्रास होतो तो त्रास होणार नाही. हां, तुम्हाला 3 फेस लाईट सोडली आहे ना 3 तास, आणि तीही मोफत आहे, शासनाकडून तुम्हाला लाईट मोफत आहे. तर मग त्या मोफत लाईटीचा तुम्ही फायदा घ्या ना. ठीक आहे, आता एखाद्या दिवशी कुठं तार तुटली, काही थोडंसं घोटाळा असेल तर अशी बंद होऊ शकते. तर शेतकऱ्यांनाही विनंती आहे, आपणही MSCBला सहकार्य करावे. ठीक आहे, धन्यवाद.